छानसा केक आणि आजची आमची मम्मी छानशी बड्डे गर्ल झालेली आहे. आणि आज आमच्या मम्मीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. शिवांश कसं कसं जो नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. मस्त अशी सकाळ झाली आहे आणि सुंदर दिवसाची सुंदर सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि महत्त्वाचं, आज आहे 2026ची 1 तारीख, म्हणजे जानेवारीची 1 तारीख. आणि या नवीन वर्षाच्या, म्हणजेच आपल्या कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. आणि छान असं हे कॅलेंडरप्रमाणेचं नवीन वर्ष तुम्हाला सुखदायी, आनंदमयी आणि निरोगी जावं हीच माझी सदिच्छा. तर छान असं हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे. आणि आज आहे माझ्या आईचा वाढदिवस. वाढदिवस असा कारण काय होतं की पहिल्या लोकांच्या तारखा एवढं म्हणजे हे नव्हतं, आणि मग ते ज्यावेळेस आधार कार्ड आपण काढले तर त्यावेळेस आपल्याला म्हणजे तारीख तर असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मग बघितलं तर मम्मीची 1 जानेवारी तारीख आहे. आणि मग छान असा आज तिला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी सकाळीच दिलेल्या आहेत. आणि मस्त असा आज मी केक बनवणार आहे तिच्यासाठी खास. कारण एरवी नेहमी सगळ्यांसाठी मी बनवतच असते आणि बड्डे सेलिब्रेट करतच असतो, पण आज खास तिच्यासाठी छानसा केक मी आज बनवणार आहे. चॉकलेट फ्लेवरचाच बनवणार आहे, कारण चॉकलेट फ्लेवर मुलांना जास्त आवडतो. आणि तेवढंच मुलांचंही म्हणजे एक खुश होऊन जातात की चॉकलेट केक आपल्याला खायला मिळणार म्हणून. तर चॉकलेट फ्लेवरचा केक बनवते. मला तर स्पेशली बटरस्कॉच आवडतो, मम्मीला पण बटरस्कॉचच आवडतो, पायनॅपलही आवडतो तिला. पण मी आज दोघींच्याही आवडीनिवडी बाजूला ठेवून मी आज चॉकलेट केक बनवणार आहे, चॉकलेट फ्लेवरचा. आणि तो घेऊन जाणार आहे छानसा तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. आणि तिला तो एक वेगळा आनंद देण्यासाठी की अरे हां, माझाही बड्डे म्हणजे सेलिब्रेट, म्हणजे बड्डे आहे पण एक असतंच नाही का. तर चला आता पटपट सगळं आवरते. तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे. अहो, जेवण करून गेलेसुद्धा आहेत ऑफिसला, आणि आशू गेली आहे कॉलेजला. आता मी आणि चैतन्य आहोत. आता आम्ही आमचं आवरतो. मी माझं आवरून घेते. आता छान असा केक मी आता बेक करायला टाकते, स्पॉन्ज, आणि बाकीचं सगळं आवरून घेते. आता हा कट्टा तर रोजचंच आहे, हे सकाळ आणि संध्याकाळ चालूच असतं. बाईच्या जातीलाच हे म्हणजे 5वीलाच पुजलेलं असतं म्हणायला काय हरकत नाही. त्याच पद्धतीने हे आहे. तर रोजचं स्वयंपाक आणि कट्टा आवरणं, घर आवरणं, घर सांभाळणं, हे सगळं तिच्या 5वीलाच पुजलेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. तर ही रोजची जी कामं आहेत ना, तर ती आता मी पटकन आवरून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी गप्पा मारते छानसा केक बनवत. आजचा छान असा मेनू आहे बटाटा काळ्या तव्यातला, लोखंडी तव्यातला, भाकरी, आणि सोबतच घेतलेलं आहे लोणचं. या लोणच्यामध्ये ना छानशी मिरचीसुद्धा आहे, आणि खूप छान असं हे मावशींनी दिलेलं लोणचं आहे. तर छान असं जेवण, या मंडळी जेवण करायला. चला तर मंडळी, छान असं आता मी केक बनवायला घेते. तर मी इथे क्रीम फेटून घेतलेली आहे, आणि त्यासोबत बाकीचीसुद्धा तयारी झालेली आहे, तर ती मी तुम्हाला दाखवतेच आहे. छान असा चॉकलेट केक आपल्याला आज बनवायचा आहे मम्मीच्या बड्डेसाठी खास. आणि चला बघूयात आपण आपला हा केक कसा होतोय ते. इथे हा छानसा स्पॉन्ज तयार आहे, तुम्ही ते बघू शकता किती सुंदर झालेला आहे स्पॉन्ज. आणि आता याचे 3 लेअर आपल्याला करून घ्यायचे आहेत. चोको चिप्ससुद्धा घेतलेले आहेत, साखर पाणीसुद्धा झालेलं आहे, आणि इकडे क्रीमसुद्धा फेटून घेतलेली आहे. तर मस्त असा हा चॉकलेट केक रेडी करायचा आहे. तर चला लागते कामाला. तर मंडळी केक बनवून झालेला आहे. फक्त त्याला मी चॉकलेटने छान असं म्हणजे गार्निश केलेलं आहे मस्तपैकी. आणि आता थोडंसं बाहेर जायचं आहे, बारसं आहे. तर त्या बारशासाठी निघाली आहे, आणि तिथून येऊन मग पुन्हा राहिलेला केक कंप्लीट करेन आणि मग पुन्हा खानापूरला जाईन. तर चला मी आता आवरून घेते आणि निघते आहे पहिलं बारसं, आणि त्यानंतर येऊन केक कंप्लीट करून मग खानापूरला. तर चला तयारी करून घेते. लांब घ्या.
मंडळी जस्ट आत्ता आली आहे घरी आणि छान असा बारशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता पटकन आता चेंज नाही करत आहे अशीच आता थांबते, कारण केकला फक्त थोडीशी डिझाईन करायची बाकी आहे, तर ती करून घेते आणि मग 1:15 4:30पर्यंत खानापूरला जाते. तर मंडळी छानसा असा हा केक माझा तयार आहे आणि एकदम सिम्पल सोबर असा केक बनवलेला आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये आणि छान असं गोल्डन वर्क केलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा केक झालेला आहे. तर एकदम सिम्पल सोबर चॉकलेट केक तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि चला माझं आवडते आणि मग निघते लगेचच, कारण आता वाजले आहे 4:30 आणि जास्त वेळ घालवायला नको, तर निघते आहे खानापूरला. चला तयार तर झालेली आहे आणि आता निघाली आहे. केक वगैरे घेतलेला आहे, सगळं झालेलं आहे. 4:45 वाजले आहेत, आता निघते. मुलं शाळेतून येतीलच, मुलं आली की लगेचच छान असा बड्डे सेलिब्रेट करायचा आणि रिटर्न लवकर घरी यायचं. तर चला निघते आहे. हॅलो हॅलो, हाय अनु. अगं तेल लावलंयस का, काय केलंय बाई एवढं एवढं चापून चोपून. हाय पूनम. दादू दादू आता 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 हो हो हो, आमची आजी कुठे आहे? होय, मी तिकडूनच येणार होते. हा छानसा केक आणि आजची आमची मम्मी छानशी बड्डे गर्ल झालेली आहे आणि आज आमच्या मम्मीचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. शिवांश कसं कसं जोरात. आणि चला आम्ही आता इथे छानशा बड्डे सेलिब्रेट करतो आहोत. सगळ्यांनी या मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट करायला आणि केक खायला पण. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आजी, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. चला आता कॅडबरी खावा. कॅडबरी खावा, कॅडबरी. की आजीला गिफ्ट. ए थांब नक्की खा. नुसतीच क्रीम उचलली आहे, कसं कट खेळायची ना. खा सगळं. मला दे. फोटो कुठे AI कॅम मध्ये. हा इकडे बघ. खा. आता मला बोल. बच्चा कंपनी आजीला केक द्या सगळ्यांनी. पप्पाकडे बघा, पप्पाकडं इकडं बघा. पप्पाकडं. भया 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 भया. दादू काय रे दादू, हा एवढा केक खाणार होय? एवढं नको मला, थोडासाच पाहिजे. घेतलं. घे ते डब्यात परत दिली. कसा झाला रे केक? छान. खायच्या आधी छान. मी खाल्ला नाही एवढा. हा मम्मी कसा झाला का केक? मम्मी केक कसा झाला? चांगला झालाय. आवडला का तुला केक? केक मस्त झालाय, आवडला. नक्की. हा. आता तुझं गिफ्ट पेंडिंग, तुला पुढच्या महिन्यात तुझं गिफ्ट. अनु कसं झालंय ग दादू? छान झालाय म्हणते. सांग की कसा झालाय? छान. तर चला छान असा केक खायला या. मस्त असा हा चॉकलेट फ्लेवरचा केक खास या कार्टूनसाठी बनवलेला आहे आणि सगळ्यांना खूप आवडला. तर मी पण टेस्ट करून बघते कसा झाला आहे. या मंडळी छान असा केक खायला. मंडळी छान असा बड्डे सेलिब्रेट झाला आणि आली आहे घरी आणि खूप वर्षात मला वाटतं की म्हणजे केलाच नाही तिचा कधी बड्डे सेलिब्रेट, फर्स्ट टाईमच केला आणि खूप छान वाटलं. तीसुद्धा खूप खुश होती, मुलंसुद्धा जाम खुश झाली, कारण चॉकलेट फ्लेवरचा केक होता त्यामुळे. आणि खूप छान झालेला. थोडंसं अजून सेट व्हायला पाहिजे होता, पण ठीक आहे, काय हरकत नाही. पण छान झालेला, मस्त एकदम झालेला. आता घरी घेऊन आलेली आहे, आता मुलांना देते. आशुताईंनी छानसा मसाले भात केलेला आहे
आता त्या मसाले भातावर ताव मारायचा आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते. तर मंडळी, छान असं जेवण झालेलं आहे आता आणि सगळं आवरलेलं आहे काम. आणि जस्ट आता आले आहे आरामासाठी. आता वाजले आहेत 10:30. तर आज थोडं लवकर आवरलं तर चला म्हटलं मस्त आराम करावा. आजचा दिवस खूप छान गेला. 1 जानेवारी मम्मीचा बड्डे, त्यात छानसा केक छोटासा का होईना, त्यात पुन्हा फरांदे मॅडमच्या नातवाचं बारसं होतं. ते बारशासाठी गेलो होतो ताई आणि दोघी. तिथून येऊन पुन्हा राहिलेला केक तयार केला आणि मग तिथून पुन्हा खानापूरला गेले. असा छान गडबडीचा आणि खूप सुंदर असा हा दिवस गेलेला आहे. आणि कायम असाच बिझी दिवस जावा असं मला वाटतं. तर चला, आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच आपला हा व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर तुम्हाला हा छोटासा आणि छानसा 1 जानेवारी 2026चा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून कळवा. आणि म्हणजे कमेंट्सद्वारे कळवा, सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.